सप्रेम जय भीम। आज बहुजन संघटक फेसबुक पेजवर मी आपल्या समोर पुन्हा एकदा एका विषयावर चर्चा करायसाठी बोलत आहे। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांचे पिताश्री श्री रामजी बाबा सुभेदार यांचा 112वा पुण्यतिथी दिवस आहे। त्यानिमित्तानं ज्या बापाने आपल्या मुलाला जन्माला घालून या जगातील सर्व माणसांना समानतेचा कशा पद्धतीने त्यांना अधिकार देता येईल यासाठी आपली सगळी आयुष्यभराची लेखणी, वाणी आणि कर्तव्य झिजवलेलं आहे, त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पित्याला आपण खरोखर त्रिवार अभिवादन केलं पाहिजे। मला जो विषय ॲक्च्युअल दिला होता तो आहे की मुकनायक हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 31 जानेवारी 1920 साली सुरू केलेलं जे वर्तमानपत्र होतं, त्या वर्तमानपत्राला या 31 जानेवारीला त्याचा वर्धापन दिन होतो आणि म्हणून त्यानिमित्ताने आपण वर्तमानपत्राच्या संदर्भात, वृत्तपत्राच्या संदर्भात, मीडियाच्या संदर्भात बोलावं अशी इच्छा व्यक्त करण्यात आली आणि त्या दृष्टीने आज या विषयावर मी बोलायसाठी प्रवृत्त झालो आहे। मित्रहो, जगातलं पहिलं वृत्तपत्र जे तयार केलं गेलं आहे ते -- 1716 साली वगैरे तयार केलेलं आहे, इंग्लिशमधलं। आणि तिथून लोकांना जागृती करण्यासाठी वाचन आणि तेही वृत्तपत्रांचं वाचन असा प्रयोग सुरू झाला। महाराष्ट्रामध्ये, विशेषतः भारतामध्ये मराठीतलं पहिलं वर्तमानपत्र जे नियतकालिका रूपात होतं ते 6 जानेवारी 1832 रोजी बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केलं। त्या नियतकालिकाचं नाव दर्पण होतं आणि यावेळी एक भूमिका घेण्यात आली की वृत्तपत्र जे लोक वाचतील त्या लोकांना आपल्या सरकारची माहिती होईल, आपल्या समोर आपल्या वर्तमानात घडलेल्या घटनांची माहिती होईल, इतिहासाच्या घडलेल्या घटनांचं पुन्हा पुनरावलोकन करण्यासाठी काही स्तंभलेखन होईल आणि माणसं सजग बनतील। यासाठी सगळ्यात पहिल्यांदा बाळशास्त्री जांभेकरांनी दर्पण नावाचं हे नियतकालिक सुरू केलं आणि त्यावेळी नॅचरली आपल्या देशामध्ये इंग्रजांची सत्ता होती आणि आतापर्यंत आपल्याला इतिहासात शिकवलं गेलेलं आहे की 150 वर्ष इंग्रजांनी आपल्या देशावर राज्य केलं आणि आपल्या देशातील लोकांना गुलाम बनविलं आणि तेच आपण चालत आलेलो आहे। मग इंग्रजांच्या विरुद्ध लढे सुरू झाले आणि त्या लढ्यांची माहिती सामान्य लोकांना व्हावी या दृष्टीने मग प्रयत्न सुरू झाले आणि मग प्रभाकर, ज्ञानप्रकाश, इंदुप्रकाश, हितवादी, केसरी, काळ ही इंग्रजांच्या काळात वर्तमानपत्र सुरू झाली आणि पुढे भारताला 1947 साली स्वातंत्र्य मिळालं आणि 1950 पासून आपल्या देशाची संविधानाची अंमलबजावणी सुरू झाली आणि मराठी वृत्तपत्राचा जो मुख्य गर्भाशय होता की तो सत्तेच्या विरुद्ध, म्हणजे सत्ताधारी लोक जर जनहिताचे कामं करणार नाहीत, सत्ताधारी लोक लोकांच्या हिताचे कामं करणार नाहीत आणि एकूण माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी काम करणार नाहीत आणि ते ज्या प्रदेशात राहतात, ज्या देशात राहतात त्या राष्ट्राला, त्या देशाला राष्ट्र कसं बनवता येईल या दृष्टीने जी सरकार कामं करणार नाहीत त्यांच्यावर सतत लक्ष ठेवून त्यांच्या चुका लोकांपर्यंत पोहोचून देणे, त्यांच्या चांगल्या कामाची माहिती सुद्धा लोकांना देणे, पण त्यावर अंकुश ठेवणे हे या वर्तमानपत्राचं काम होतं आणि अशी वर्तमानपत्र मराठीत सुरू झाली। मराठीमध्ये लोकमान्य टिळकांनी केसरी वर्तमानपत्र सुरू केलं, एकमत सुरू केलं, इंदुप्रकाश सुरू केलं आणि त्याच्यानंतर मग स्वातंत्र्य भारतात सुरू झाले, गावकरी सुरू झालं, जनता सुरू झालं, तरुण भारत सुरू झालं, देशोन्नती सुरू झालं
दिव्य मराठी सुरू झालं, नवप्रभा सुरू झालं, महासागर, नवभारत, नवशक्ती, नवा काळ, पुढारी, नवयुग, पुण्यनगरी, देशदूत, प्रबुद्ध भारत, प्रहार, बहिष्कृत भारत, मराठा, महाराष्ट्र टाइम्स, महासत्ता, लोकमत, लोकसत्ता, सकाळ, समता, सामना, सुधाकारक, प्रभात आणि ही दैनिक वर्तमानपत्रांबरोबर नियतकालिक निघाली, साप्ताहिक निघाली आणि मासिकं सुद्धा निघाली. या सगळ्यांचा उद्देश एकच होता की लोकांना जागृत करणे, जे सरकार लोकांच्या हिताचे काम करत आहे की नाही या संदर्भात लक्ष घालणे, हा यांचा मुख्य उद्देश होता. आणि या दृष्टीने ज्यावेळी देशामध्ये लोकशाही यंत्रणा आली आणि लोकांनी लोकांसाठी लोकांच्या हिताचे सरकार करण्याची जी यंत्रणा आली त्याला आपण लोकशाही म्हटलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाहीची अतिशय सुंदर व्याख्या केली की रक्ताचा एक थेंब न सांडवता लोकांच्या विकासासाठी क्रांतिकारी काम करणं, हे जे सरकारचं उद्दिष्ट आहे याला लोकशाही म्हटलं पाहिजे. मग ह्या लोकशाहीला अधिक बळकट करण्यासाठी या लोकशाहीचे 4 स्तंभ निर्माण करण्यात आले. त्या 4 स्तंभामध्ये भारतीय संविधानामध्ये त्याचा उल्लेख आहे, पण त्या 4 स्तंभामध्ये स्पष्टपणे म्हटलं आहे की 4 स्तंभामध्ये पहिला स्तंभ कोण आहे? ही लोकशाहीची इमारत जी भारत नावाच्या राष्ट्राला राष्ट्र म्हणून जगापुढे उभी करते, लोकशाहीवादी सरकार म्हणून लोकांमध्ये पोहोचवण्याचं काम करते. ते 4 स्तंभ आहेत. पहिला स्तंभ आहे संसद, भारतीय संसद. भारताची संसद म्हणजे भारतामध्ये जी संसद आहे त्याचे 2 सभागृह आहेत, एक लोकसभा आणि दुसरी राज्यसभा. हे लोकसभा आणि राज्यसभा हे यांचं काय काम आहे? यांचं कायदे करणं हे काम आहे. कायदे मंडळ त्याला म्हणतात. म्हणजे संसद म्हणजे कायदे मंडळ. हा पहिला अतिशय महत्वाचा स्तंभ लोकशाही यंत्रणेमध्ये आहे. दुसरा स्तंभ आहे सरकार. सरकार म्हणजे कार्यकारी मंडळ. ज्या संसदेने आपल्यामधून या सरकारांची निर्मिती केली आणि त्यांच्या हाती कार्य करण्याची सत्ता दिली ते कार्यकारी मंडळ. त्याला आपण मंत्रिपरिषद, मंत्रिमंडळ असा शब्द सुद्धा वापरू शकतो. पण या नुसतं मंत्रिमंडळात नव्हे तर कार्यकारी मंडळामध्ये प्रशासन अधिकारी सुद्धा येतात. प्रशासनातले सगळे कर्मचारी सुद्धा कार्यकारी मंडळामध्ये येतात. हा अतिशय महत्वाचा सरकारचा दुसरा स्तंभ आहे जो लोकशाहीला अधिक बळकट करण्यासाठी उत्तेजित करतो. तिसरा स्तंभ आहे न्यायपालिका. न्यायपालिका म्हणजे न्यायालय. जे सरकार काम करतं किंवा लोक जे चुकीचं काम करत असतील आणि कायदे मंडळाने जे कायदे केले असतील किंवा जी कायद्याची संहिता असेल त्याचं आपल्या देशामध्ये पालन होत आहे का, आणि पालन होत नसेल तर पालन न करण्याला शिक्षा दिली पाहिजे, यासाठी ग्राम न्यायालयापासून तो सर्वोच्च न्यायालयापर्यंत अशी ही न्यायपालिका आहे. हा अतिशय महत्वाचा तिसरा स्तंभ आहे. आणि सगळ्यात चौथा महत्वाचा स्तंभ आहे त्याला म्हटलं आहे मीडिया किंवा प्रेस किंवा प्रसारमाध्यमं. आणि ही प्रसारमाध्यमं ज्याच्यामध्ये वर्तमानपत्र असतात, नियतकालिका असतात, पाक्षिक असतात, हे प्रसारमाध्यम असतात. आणि या प्रसारमाध्यमाचं सगळ्यात महत्वाचं काम असतं की संसदेवर लक्ष ठेवणे, कार्यकारी मंडळावर म्हणजे सरकारवर लक्ष ठेवणे, न्यायपालिकांच्या संदर्भात लक्ष ठेवणे आणि लोकांना जागृत करणे. हे काम आहे या मीडियाचं. या पद्धतीने हे 4 स्तंभ जर आपल्या पद्धतीने पूर्णपणे काम करत असतील तर या देशाची लोकशाही यंत्रणा टिकून राहते. आणि आपल्या देशाची अतिशय चांगली वैशिष्ट्यपूर्ण एक विशेषता आहे ती आहे की या सरकारला, या लोकशाहीच्या 4 स्तंभाला प्रत्येक बाबीत मार्गदर्शन करणारं भारताचं संविधान आहे. जगाच्या सर्वोच्च संविधानांमध्ये भारताचं संविधान अग्रक्रमावर आहे असं जगभरातले लोक डंका पिटून सांगतात. आणि अलीकडे तर भारताचे सारे लोक संविधानाबद्दल काय काय बोलतात ही गोष्ट आपल्याला माहिती आहे. तेव्हा भारताचं संविधान जे या देशातील प्रत्येक माणसाला जगण्याचा हक्क देते, त्याला विकसित होण्याचा हक्क देते, त्याला बंधुभाव करण्याचा हक्क देते, मानवता करण्याचा हक्क देते, सामाजिक राष्ट्रीय न्याय देते. आणि एवढंच नव्हे तर विकसित राष्ट्रासाठी ते आपलं काय योगदान देऊ शकते त्याची सगळी संधी आपलं संविधान आपल्याला देत आहे. इतकी व्यवस्थित संरचना भारताची असून या भारताच्या अलीकडच्या काळात काय चालू आहे हा विचार करण्याआधी या देशामध्ये भारताच्या संविधान येण्याच्या आधी आणि आता सुद्धा भारतामध्ये वर्णव्यवस्था आहे.
भारतामध्ये जाती व्यवस्था आहे आणि वर्णव्यवस्था आणि जाती व्यवस्था या देशातील लोकांना उतरंडीवर ठेवते आणि प्रत्येक उतरंडीच्या प्रत्येक पायरीचं शोषण करण्याचा जणू यांना जन्मसिद्ध अधिकार दिलेला आहे अशी यांची धारणा बनलेली असते. तेव्हा या चातुर्वर्ण व्यवस्थेला जर खतम करायचं असेल तर भारताच्या संविधानाने जे संविधानिक मार्ग सांगितलेले आहेत त्या मार्गाचा अवलंब आपण केला पाहिजे. पण अलीकडे तसं होताना दिसत नाही आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांना सगळे लोक जगभरात मान्य करतात आणि त्याच वेळी आताच्या हल्लीच्या घटना पाहिल्या की आपल्या लक्षात येतं दिल्लीमध्ये ज्यावेळी मंडल कमिशन लागू होतं त्यावेळी दिल्लीचा एक गोसावी नावाचा पोरगा भारताचं संविधान जाळतो आणि सारे लोक मुक्यासारखे पाहतात. आता नवीन याच्यामध्ये जेव्हा की सगळी जनता आता जागी झाली आहे असं चित्र दिसते त्यावेळी या जागी झालेल्या जनतेला अंधश्रद्धेत कसं गुरफटवायचं याचा अतिशय पद्धतशीरपणे जी मंडळी खेळ करते ती वर्णवर्चस्ववादी मंडळी आहे हे आपल्या ध्यानात येत नाही. मग ज्यावेळी बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा जागर केला जातो, शाळांमधून संविधानाचा वापर करण्यात यावा, संविधान जागर करण्यात यावा म्हणून प्रबोधनाचे कार्यक्रम होतात शाळांमध्ये, समाजांच्या अनेक घटकांमध्ये, अनेक स्थळांवर, त्यावेळी नेमकं संविधान आम्ही खतम करणार अशा सरकारकडून घोषणा होतात. त्याच सरकारचा दुसरा घटक म्हणतो की नाही संविधान आम्ही खतम करू देणार नाही आणि संविधानाच्या विरोधात अशी टोकाची द्विधा परिस्थिती घेणारे ते सगळ्या जनतेला, सामान्य जनतेला संभ्रमित करणारे लोक असतात जेणेकरून त्यांना या देशामध्ये चातुर्वर्ण्य व्यवस्था कायम टिकवायची आहे हे आपल्या ध्यानात येत नाही. आणि अशा वेळी पुन्हा बाबासाहेब आंबेडकरांची आठवण करावीशी वाटते कारण या देशामध्ये बाबासाहेब आंबेडकर कालपर्यंत आणि आज सुद्धा आपण त्यांना जातीत कोंडून ठेवलं, आपण त्यांना एका विशिष्ट वर्गात कोंडून ठेवलं आणि बाकीच्या बहुजन समाजाचे, बाकीच्या क्षत्रिय समाजाचे, बाकीच्या वैश्य समाजाचे, इव्हन काय चातुर्वर्ण व्यवस्थेतील ब्राह्मण समाजाचे लोक सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्यांना मी प्रथम भारतीय आहे आणि अंतिमतः देखील भारतीयच आहे हा मंत्र दिला आणि सगळ्यांनी बंधुभावाने वागलं पाहिजे यासाठी सगळी संरचना निर्माण केली. त्याला दलित ठरवून आपण आतापर्यंत त्याच्याकडे, त्यांच्या कार्याकडे दुर्लक्ष केलं, त्यांच्या लिखाणाकडे दुर्लक्ष केलं, त्यांच्या संविधानाकडे दुर्लक्ष केलं. आज निवडून आलेले आमदार असोत की खासदार असोत फार मोठ्या पद्धतीने आपण त्यांचा उदो करतो आणि त्यांना संविधानावर प्रश्न विचारा, सारेच्या सारे म्हणतात की हो आम्ही संविधान वाचलं आहे आणि संविधानातला एखाद्या भागावरच्या एखाद्या अनुच्छेदावर त्याला प्रश्न विचारा, त्याला काही समजत नाही. बस तो म्हणतो मी निवडून आलो कारण मला लोकसेवेची कामं करायची आहे, विकासाची कामं करायची आहे. अरे बाबा तू आमदार आहेस किंवा तू खासदार आहेस, तुला विकासाची कामं करायला कोणी सांगितली? आणि सरकार सुद्धा त्यांना त्याच पद्धतीनं फंडिंग करतं आणि मग या फंडिंगमधून कमिशन सुरू होतं आणि हा देश पूर्णपणे बर्बादीकडे जात आहे असं आपल्याला दिसतं. अशा वेळी सगळ्यात महत्त्वाचं काम जे आहे ते आहे या देशातील चौथ्या स्तंभाचं, प्रसार माध्यमांचं, वर्तमानपत्रांचं. पण या वर्तमानपत्रांची आजची परिस्थिती काय आहे? काल परवा जेव्हा बजेट येते आपल्या देशातील सामान्य माणसांना अर्थसंकल्प म्हणजे काय हे माहीत नाही, बजेट म्हणजे काय हे माहीत नाही, कारण त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं प्रॉब्लेम ऑफ रुपीज हे पुस्तक वाचलं नाही. त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांनी रिझर्व्ह बँक कशासाठी स्थापन केली हे वाचलं नाही. त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांना ज्यावेळी पंचवार्षिक योजना सुरू झाली त्यावेळी पंचवार्षिक योजनेचे काय उद्दिष्ट असले पाहिजे, मंत्र्याची काय रणनीती असली पाहिजे हे वाचलं नाही. आणि त्याच्यामुळे फक्त विकासाच्या गोष्टी करायच्या आणि सारं सरकार त्याच पद्धतीनं करतं. बजेट कशाला म्हणावं हे आपल्या देशातील बजेट करणाऱ्या लोकांना सुद्धा माहीत नाही. ही अतिशय खेदाची गोष्ट आहे. आणि म्हणून या देशातील तळातल्या माणसाने, सामान्य माणसाने जागृत होऊन आपल्या जागृतीचा, आपल्या विद्वत्तेचा, आपल्या शालीनतेचा, आपल्या बंधुभावाचा दिवा प्रज्वलित केलाच पाहिजे. यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी 31 जानेवारी 1920 सगळ्यात पहिल्यांदा मराठीतून मूकनायक या नावाचं नियतकालिक सुरू केलं. त्यावेळी बाबासाहेब आंबेडकर सिडनीहॅम कॉलेजमध्ये प्राध्यापक होते आणि अशावेळी काय करायचं, त्यावेळी शाहू महाराजांनी त्यांना त्या मूकनायक नावाचं वृत्तपत्र सुरू करण्यासाठी 2,500 रुपयाची देणगी दिली आणि त्यांना सांगितलं हे तुम्ही सुरू करा. त्यांना करता येत नव्हतं. पांडुरंग भटकर नावाचा माणूस, शिक्षक असलेला म्हणजे शिक्षण घेतलेला तरुण, त्याला संपादक केला
आणि मूकनायकचा पहिला अंक 31 जानेवारी 1920 ला काढला. मूकनायकच्या शीर्षकाच्या वरती त्यांनी काय केले माहिती आहे? या देशातील अनेक लोकांना माहिती आहे, जे तुकारामाला मानतात, संत तुकारामाला मानतात, वारकरी संप्रदायाला मानतात, साऱ्या संत मंडळींचा महिमा वर्णन करतात आणि संतांच्या नावाने वारकरी दिंड्या निघतात, वारकरी भजनं होतात आणि भागवत सप्ताह बसतात. आणि तरीही ते लोक बाबासाहेब आंबेडकरांना दलित समजून त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात. पण मूकनायकच्या पहिल्याच अंकात मूकनायकच्या वर बाबासाहेब आंबेडकरांनी 4 ओळी लिहिल्या. काय होते त्या ओळी? संत तुकारामाचा अभंग घेतला त्यांनी. म्हणजे पहा, एखाद्या वर्तमानपत्राच्या शीर्षकाच्या वर, ज्याला सुभाषित म्हणतो आपण, असं सुभाषित तुकारामाचा अभंग यावा, यासारखी क्रांती त्यावेळी म्हणजे 1920 साली सुद्धा नव्हती आणि आज सुद्धा नाही आहे. आज कोणत्याच वर्तमानपत्रामध्ये त्यांच्या वर्तमानपत्राचा उद्देश काय आहे हे सुद्धा लक्षात येत नाही. आणि वर्तमानपत्र व्यापार झालेला आहे, वर्तमानपत्र सरकारची बटीक बनलेलं आहे, असं आपल्या निदर्शनास येते. त्या तुकारामाचा अभंग मूकनायक मधला वाचला पाहिजे. काय म्हटलंय त्याच्यात? काय करू आता धरून या भीड. एक एक वाक्य किती मजेशीर आहे, हृदयाला अक्षरशः पिळून काढणार आहे. आणि ते तुकारामाने लिहिलेलं असलं आणि मूकनायक मध्ये जरी त्याचं आलं असलं, हे 16व्या-17व्या शतकातलं असलं, 1920 साली जरी असलं, आज सुद्धा याची प्रचिती आपल्याला येते. काय करू आता धरून या भीड, निशंक हे तोंड वाजविले, नव्हे जगी कोणी मुकियांचा जाण, सार्थक लाजून नव्हे हित. ह्या 4 ओळी बाबासाहेब आंबेडकरांनी या मूकनायकला दिला. आणि मूकनायक हा शब्दप्रयोग कोणाचा आहे? ज्यांना बोलता येत नाही, ज्यांना आपल्या भावना लोकांसमोर मांडता येत नाही, त्यांचं नायक हे वर्तमानपत्र बनणार आहे, त्यांचा कॅप्टन बनणार आहे. दलित वर्गांना जाणवून, ज्या लोकांना बोलण्यापासून मज्जाव केलेला आहे, वाचनापासून मज्जाव केलेला आहे, शिक्षणापासून दूर ठेवलेला आहे, अशा लोकांनी आता तुकारामाचा हा अभंग वाचलाच पाहिजे आणि सांगितलं पाहिजे की आता काही भीड धरून उपयोगाचं नाही, आता निशंक तोंड वाजवलं पाहिजे, आपण बोललंच पाहिजे. आणि हे लक्षात घेतलं पाहिजे की मुकांचा न बोलणाऱ्यांचा कोणी वाली नसतो. न बोलणाऱ्यांनी आता आपण बोलणं सुरू केलं पाहिजे आणि ते सार्थक, त्याच्यासाठी लाजण्याची गरज नाही, आपल्या जीवनाचं सार्थक आपण केलं पाहिजे. तुकारामाचा हा अभंग बाबासाहेब आंबेडकरांनी, तुकारामाचे एवढे अभंग आहेत, त्याच्यातला हा अभंग निवडणे आणि तोही मूकनायकसाठी निवडणे, यासारखं क्रांतिदर्शी पाऊल दुसरं कोणतं नाही, हे आपल्या लक्षात येत नाही. आणि पहा, त्याच पहिल्याच अंकात आणि नंतर 31 फेब्रुवारीच्या आपले 29 फेब्रुवारीच्या दुसऱ्या अंकात 1920च्याच बाबासाहेबांनी स्वतः संपादकीय म्हणून मनोगत शब्द वापरलाय. ते मनोगत करतात आणि पहिल्याच अंकाच्या मनोगतामध्ये या देशामधली काय व्यवस्था आहे, आपण काय केलं पाहिजे, आपण कसं जागी झालं पाहिजे, याचं अतिशय पद्धतशीरपणे, ज्याला टू द पॉइंट असं म्हणतात, असं विवेचन बाबासाहेबांनी केलं. आणि त्याच्यानंतर मूकनायकानंतर बाबासाहेबांनी पुढे मूकनायक बंद झालं, मग जनता सुरू केलं, बहिष्कृत भारत सुरू केलं, समता सुरू केलं आणि अखेरीस प्रबुद्ध भारत सुरू केलं. कशासाठी? की सरकारला जाग्यावर आणण्यासाठी, लोकांमध्ये जागृती करण्यासाठी लोकशाहीचा हा चौथा स्तंभ आपण अतिशय पद्धतशीरपणे वापरला पाहिजे. ही बाबासाहेबांची दृष्टी आज भारताच्या लोकशाही यंत्रणेत 2024 पासून, 2015 पासून 24 पर्यंत आणि आता 25 पर्यंत आपली वर्तमानपत्र काय करतात? आज सकाळचं वर्तमानपत्र उघडा, देशोन्नती उघडा, लोकमत उघडा, लोकसत्ता उघडा, तरुण भारत उघडा, कोणत्या बातम्या येतात? बातम्या बजेटच्या येतात. आणि बजेट म्हणजे काय हे जर मला माहित नसेल तर विरोधी पक्षातले लोक म्हणतात बजेट खराब आहे आणि सत्ताधारी पक्षातले लोक म्हणतात बजेट चांगलं आहे. मग दोघांना तरी बजेटचा अर्थ माहित आहे का? मग विचार येतो की यांनी बाबासाहेब आंबेडकरांचं जगात प्रसिद्ध पावलेलं अर्थशास्त्र वाचलं नाही, त्यांनी या प्रॉब्लेम ऑफ रुपीज वाचलाच नाही आणि त्यांना समजत नाही. बजेट म्हणजे ताळेबंद असतो. ताळेबंद म्हणजे एका बाजूला, ज्याला उजव्या बाजूला म्हणतो आपण, उजव्या बाजूला तुमच्या खर्चाचे हेडिंग लिहा की तुम्ही कसा खर्च करणार आहात, कोणत्या कोणत्या विषयावर खर्च करणार, त्या खर्चाच्या हेडिंगला अग्रक्रम द्या. पहिल्या क्रमांकावर मी कोणत्या विषयावर खर्च करील, दुसऱ्या क्रमांकावर कोणत्या विषयावर खर्च करील, तिसऱ्या क्रमांकावर कोणत्या विषयावर खर्च करील.
प्राधान्यक्रम देऊन तुम्ही त्या बजेटमध्ये त्या क्रमांकावर खर्चाची तरतूद करा आणि किती पैसे खर्च करणार आहात त्याची तरतूद करा. हा पहिला भाग आहे. पण त्याचबरोबर डाव्या बाजूला जे दुसरं पान असतं त्या बजेटचं, त्याच्यात असते माझ्याकडे जमा किती होणार, कुठून जमा होणार, मी कशी जमा करेल, आणि जमा आणि खर्चाचा ताळमेळ मी कसा बसवेल. आणि मधात एक शब्द आला, जमा कमी होते आणि खर्च जास्त होते. आणि मग अतिशय चांगल्या पद्धतीनं लोक म्हणतात, अरे तुटीचं अंदाजपत्रक आहे. अंदाजपत्रक तुटीचं कसं करू शकता? तुम्हाला जर खर्च करायचा असेल तर तुमच्याकडे तेवढा निधी उपलब्ध असला पाहिजे. आणि मग निधी उपलब्ध करण्यासाठी जागतिक देशांकडून कर्ज घ्यायचं आणि पुरा देश कर्जात डुबवायचा. भांडवलदारांना वारेमाप पैसे द्यायचे, बँकांमार्फत कर्ज द्यायचं आणि त्यांना मोकळं सोडून द्यायचं आणि त्या पैशाला लोकांकडून वसूल करायचं आणि मग टॅक्स वाढवायचे. काही विचार नाही. आणि भरमसाठ टॅक्स वाढवतात. आणि इकडे सांगतात की आता 12 लाख रुपयाच्या पर्यंतला तुम्हाला इन्कम टॅक्स पडणार नाही. अहो पण 12 लाख रुपये कमवणारे किती लोक आहेत? त्यांना तुम्ही इन्कम टॅक्स सूट देता, ठीक आहे ना, सूट द्या. पण ज्याला खायची सोय नाही, ज्याला 1 लाख रुपयाचं वर्षाचं हे नाहीये, एकीकडे तुम्ही सांगता की लाडक्या बहीण योजनेला 2.5 लाख रुपयेच आपल्याला दिले पाहिजे वर्षाला. ज्याचं 2.5 लाख रुपयाचं वर्ष कमी असेल त्याला आम्ही 1500 ना 2100 रुपये देऊ. हे काही सरकार आहे का? हे काही भारतीय संविधानाने चाललेलं सरकार आहे? आणि या सरकारवर अंकुश ठेवण्यासाठी जो चौथा स्तंभ होता, ज्याचं नाव होतं प्रसारमाध्यमे, मीडिया या या सरकारने पूर्णपणे विकत घेतलेला आहे. एखादा रवीश कुमार असतो, एखादा कोणीतरी शंभू सिंग असतो, त्याच्यावर अन्याय होतो, त्याला काढून टाकलं जातं. तो ज्या वर्तमानपत्रात काम करतो ते वर्तमानपत्रच विकत घेतलं जातं. आणि लोकांना मूर्ख बनवणाऱ्या बातम्या येतात. आज कुठल्याही वर्तमानपत्र, महाराष्ट्रातल्या कुठल्याही वर्तमानपत्रामध्ये बलात्काराच्या आणि अत्याचाराच्या फ्रंट पेजवर बातम्या येतात. आणि अतिशय महत्वाची गोष्ट की या बातम्यांबरोबर आत्महत्येच्या बातम्या येतात. एवढ्याच आहे, याने हे केलं त्याने ते केलं. अरे तुझं काम काय आहे? वर्तमानपत्राचं काम काय आहे? लोकांना सरकारविषयी जागृत करणे, सरकारचं जे चुकीचं धोरण असेल त्याच्यावर प्रकटपणे तुम्ही तुमच्या बातम्या दिल्या पाहिजे, तुम्ही लिहिलं पाहिजे. हे लिहित नाही. एकीकडे लिहितात हे बरोबर आहे, दुसरीकडे लिहितात हे बरोबर आहे. मग तुमचं काम काय आहे? आपल्या देशातले आता 2020 पासून तसेच 2010 पासूनच सगळे वर्तमानपत्र हे बटीक झालेले आहेत, सत्तेचे दलाल झालेले आहेत. जाहिराती येतात. कोणत्या कशा जाहिरातीचे? कुंभमेळ्याच्या संदर्भातली जाहिराती. 40,000 कोटी रुपये कुंभमेळ्यासाठी खर्च केला प्रयागराजला. आणि कितीतरी लोक चेंगरून मरत आहेत. जे प्रयागराजला गेले ते बाहेर आपल्या घराकडे निघाले, त्यांचे ऍक्सिडेंट होत आहेत. बाबासाहेबांनी 1952 साली ज्यावेळी कुंभमेळ्याचा प्रयोग झाला त्यावेळी बाबासाहेबांनी स्पष्ट म्हटलंय की हे जे नंगे साधू आहे ना, स्वतःच्या अंगाला राख लावून हे नंगे भिकतात, मी जर सत्तेत आलो तर यांना हाकलून देईन आणि त्यांनी जर ऐकलं नाही तर गोळ्या मारीन. बाहेर येता तुम्ही कपडे घालून या. अरे तुम्हाला लाज लज्जा काही आहे का? आणि चालले सगळे वर्तमानपत्रवाले, त्या महिला येतात साध्वी, आता काहीतरी कोणती दुसरी साध्वी आली, मोनालिसा आली मधात, त्याच्यानंतर आता ते ममता कुलकर्णी आली. अरे काय चाललंय काय तुमचं? आणि एक बाई नंग्या फकीराच्या त्या लिंगावर हात ठेवते आणि तुम्ही ते दाखवता. हे तुमची वर्तमानपत्र आहेत, हे तुमची प्रसारमाध्यम आहेत. आपण चाललो कुठे मित्र हो? आपण पूर्णपणे मनुस्मृतीचे गुलाम होणार आहोत. आणि गुलाम करणारे कोण लोक आहेत आपल्याला समजत सुद्धा नाही. ते आपसात भांडण करून देतात. आता बाबासाहेबांचा विचार संपवायचा आहे, कसा संपवता येईल? आपल्यातलाच कोणीतरी माणूस, एक बहुजन समाजातला एक माणूस, त्याला संघाचा माणूस म्हणून उभं करतात, त्याला कधी मुसलमानाचं नाव देतात आणि त्याच्याकडनं एक दुष्कृत्य करून घेतात. आणि ते पाहतात बाबासाहेबाचा अपमान झाला, बाबासाहेबांच्या संविधानाचा अपमान झाला, बाबासाहेबांच्या मूर्तीचं तोडफोड केलं, तर हे लोक किती रिॲक्टेड होतात. आणि आंबेडकरी विचारांचे जे स्वतःला समजतात ते जितके जास्त रिॲक्टेड होतील तितकं त्यांना फायदा होईल, हे ध्यानात ठेवा. कारण रिॲक्शन कोणाबद्दल असते? जे काम करतात त्यांच्याबद्दल असत नाही. जे फक्त दिसतात, म्हणजे पडद्यामागचे सूत्रधार आपल्याला ओळखायला येत नाहीत, पडद्यावर नायकाप्रमाणे नट असलेले लोक, त्यांना आपण हे करतो. आणि बघा कशी गंमत आहे, एका बीड जिल्ह्यातल्या, परभणी जिल्ह्यातल्या 2 जिल्ह्यामध्ये जे महाराष्ट्रामध्ये आहे, अरे त्या सूर्यवंशीची हत्या पोलीस लोक करतात, त्यांच्या कोठडीत त्याचा मृत्यू होतो, त्याच्याबद्दल कोणी बोलत नाही. आणि मग सारे बीजेपीचे सत्ताधारी लोक
आणि विरोधातले लोक सुद्धा संतोष देशमुखांच्या बद्दल बोलत आहे. आणि मग वाल्मिक कराड, धनंजय मुंडे, आणि 50-50 दिवस होतात त्याच्याबद्दलचे काय चालू आहे, समित्या नेमा, अमकं करा ढमकं करा. आणि म्हणून आता आपण या चातुर्वर्ण व्यवस्थेची व्याख्या बदलवली पाहिजे. बाबासाहेबांनी सांगितलेल्याप्रमाणे ही चातुर्वर्ण्याची शिडी जी आहे, आपण त्याला ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र आणि अस्पृश्य असं समजतो. आता ब्राह्मण कोण आहे? तर ब्राह्मणाची व्यवस्था त्या मनुस्मृतीमध्ये सांगितलेली आहे का ब्रह्माच्या तोंडातून तो जन्माला आला, म्हणजे जो सर्वश्रेष्ठ आहे. आणि ब्राह्मण जो सर्वश्रेष्ठ आहे त्याच्या दोन गोष्टी, तो जे बोलते ते खरं मानायचं, आणि तो जे बोललो आहे त्याला प्रत्युत्तर करायचं नाही, त्याला प्रश्न विचारायचा नाही. हे ब्राह्मणाचं वैशिष्ट्य आहे. का? तर तो जन्मजात ब्राह्मण आहे. आता या ब्राह्मणाची व्याख्या बदलवली पाहिजे. ब्राह्मणाचा पहिल्या दिवसापासूनचा आतापर्यंतचा सगळा इतिहास पहा. ते एक नंबरचे खोटं बोलणारे लोक आहेत. ते गोवेलचं तंत्रज्ञान अंमलात आणणारे लोक आहेत. आणि पार ईश्वरापासून त्यांनी आतापर्यंत भारतामध्ये सगळ्यात जास्त मंदिरं आहेत, आणि मंदिराचे पुजारी ब्राह्मण लोक आहेत. आणि मंदिरामध्ये रोज दक्षिणेच्या रूपात जे पैसे जमा होतात त्याचा कोणाला काही थांगपत्ता नाही. पंजाबराव देशमुखांनी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या मंदिराच्या संदर्भात विधेयकं आणली, त्यांना टाकून दिले या लोकांनी, त्याचा पुढाकार घेतला नाही. आज तुमचं जे बजेट आहे भारत सरकारचं किंवा महाराष्ट्र सरकारचं, त्या बजेट वर्षभराचं बजेट त्यांचा एक दिवसाचा जमा असतो तेवढा आपल्या ध्यानात सुद्धा येत नाही. मग हे चालायचं कसं? याचा अर्थ बाबासाहेब आंबेडकरांनी जी मनुस्मृती जाळून टाकली आणि नवा संविधान निर्माण केलं, नवा कायद्याचा ग्रंथ तयार केला, त्याला हे संपवायसाठी निघालेले आहेत मित्रहो. आणि हे काम आता हे जे चळवळीतले कार्यकर्ते आहेत, ही एकच मोठी गोष्ट आहे, आंदोलन करा. आणि जे माहिती आहे जे कार्यकर्ते आहेत त्यांना पकडून, त्यांना बरोबर टपून त्यांना पकडतात आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल करतात. हे तरुण पोरं असतात, हे बेरोजगार पोरं असतात, हे शिकलेले असतात, आणि त्यांच्या आयुष्याची बर्बादी करणारे हेच लोक असतात. मग त्यांना व्यसनाधीन करतात, त्यांना कुठल्या तरी सवयी लावतात आणि त्यांना कायम लाचार आणि गुलाम करतात. तुमचे जे निवडून आलेले लोक असतात ते कायम त्यांचे लाचार म्हणतात, मग तो या पक्षातला असो, या जातीतला असो की त्या जातीतला असो. आणि यांना प्रबोधन करण्याचं काम खरं म्हणजे मीडियाने केलं पाहिजे, प्रसारमाध्यमांनी केलं पाहिजे. एक सुद्धा प्रसारमाध्यम दिसत नाही, 2-4 लोक दिसतात. तो अशोक वानखडे नावाचा एक पत्रकार दिसतो, बाकी कोण दिसतं? तो रवीश कुमार दिसतो, बाकी कोण दिसतं? आणि त्यांचा गळा दाबला जातो, त्यांचा आवाज दाबला जातो. याचा अर्थ मनुस्मृती आली आहे. आणि संविधान आम्ही जिवंत ठेवू म्हणणारे संविधानाचा एक एक खात्मा करतात, आपल्या ध्यानात सुद्धा येत नाही. कधी दाखवलं नाही मीडियाने, कधी दाखवलेलं नाही. भारताच्या राष्ट्रपती जो पहिला नागरिक असतो त्याचा हे सन्मान करतात. आपण हा विचार केला पाहिजे. नवीन संसद भवन तयार केलं, त्याचं उद्घाटन कोणी केलं? राष्ट्रपतीने करायला पाहिजे ना. सारे ब्राह्मण पंडित पुजारी आणले तिथे, आणि कुठे लोकशाही राहणार, कुठे भारताचं संविधान राहणार? आणि जो आपल्या देशाचा पंतप्रधान आहे, ज्याला प्रधानमंत्री म्हणतो, एवढ्या चांगल्या चांगल्या गोष्टी करतो, पण जरा पहा आपल्या देशाचा प्रधानमंत्री परदेशात कशासाठी जातो, तो तिथल्या लोकांना काय भेटतो, आणि त्याच्याबरोबर त्याचा अदानी नावाचा मित्र जातो, तो काय करतो? ज्याचं स्थान 27व्या क्रमांकावर होतो 2010 साली, तो आज जगाचा सगळ्यात उत्कृष्ट भांडवलदार, पहिल्या नंबरचा भांडवलदार म्हणून येत आहे. आता त्याचं स्थान 3ऱ्या नंबरवर आहे. 10 वर्षात 27व्या स्थानावरून 3ऱ्या स्थानावर येणारा, याने सगळंच्या सगळं देशाचं सगळं विकत घेतलेलं आहे. त्याने विमानतळ विकत घेतलेले आहे, बंदरं विकत घेतलेले आहे, रेल्वे स्टेशन विकत घेतलेली आहे, आपल्याला लक्षात सुद्धा येत नाही. आणि आता गोदाम विकत घेतलेले आहे, आणि जगाच्या अनेक देशांमध्ये प्रचंड संपत्ती निर्माण केलेली आहे. आणि ही संपत्ती बहाल करणारा या देशाचा पंतप्रधान म्हणजे सेवक हो, तो या देशाच्या लोकांचा सेवक नाही, तो केवळ अदानीचा सेवक आहे, हे आपण ध्यानात ठेवलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी तो काम करतो. आणि खोटारडेपणा हा जो ब्राह्मणांचा गुण आहे तो त्याच्यामध्ये ठासून ठासून भरलेला आहे, या सरकारमध्ये ठासून ठासून भरलेला आहे. आणि याला व्यक्त करण्यासाठी, याच्या विरुद्ध करण्यासाठी केवळ आणि केवळ प्रसारमाध्यमच कामी येतात, दुसरं कोणी येत नाही. आणि म्हणून प्रसारमाध्यमामध्ये काम करणारे, वर्तमानपत्रामध्ये काम करणारे जे पत्रकार असतील, जे अग्रलेख लिहिणारे संपादक असतील, जे या वृत्तपत्र समूहाचे मालक असतील, त्यांनी या देशाच्या संविधानाची माणुसकी जागृत ठेवली पाहिजे. जाता जाता एकच उदाहरण मी आपल्याला देईन
की बघा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते निक्सन नावाचे. अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष हा जगातला पॉवरफुल माणूस असतो. निक्सन हा राष्ट्राध्यक्ष होता आणि त्याच्या कारकिर्दीत त्याने भ्रष्टाचार करण्यासाठी वॉटरगेट प्रकरण सुरू केलं आणि वॉटरगेटमधून त्याने भ्रष्टाचार सुरू केला. एक साधा पत्रकार, त्याच्या ही गोष्ट लक्षात आली आणि त्या पत्रकाराने त्याचा शोध लावला आणि त्याने पहिली बातमी, अतिशय छोटं वर्तमानपत्र होतं त्याचं, त्याने पहिली बातमी आपल्या वर्तमानपत्रात छापली आणि सारा अमेरिका देश जागा झाला. आणि त्याची ती बातमी पाहून अमेरिकेचं प्रसिद्ध वर्तमानपत्र टाइम्स, त्या वर्तमानपत्रात सलग 4 वेळा सतत बातमी आली आणि काय परिणाम झाला, राष्ट्राध्यक्ष असलेल्या निक्सनला राजीनामा द्यावा लागला. त्याचे जे सहकारी होते, जे भ्रष्टाचारात लिप्त झालेले होते, त्यांना पदावरून काढावं लागलं. ही वर्तमानपत्राची ताकद आहे. हे आपल्या देशातील वर्तमानपत्र, वृत्तपत्र, पत्रकार, संपादक, मालक हे केव्हा लक्षात घेतील. पैसे मिळवून तुम्ही जगणार आहात, पण नियतीने तुमचं आयुष्य किती दिलेलं आहे. किती दिवस जगण्यापेक्षा, बाबासाहेब असं म्हणाले की 100 वर्ष शेळी होऊन जगण्यापेक्षा 1 दिवस सिंहासारखं जगलं पाहिजे. या वर्तमानपत्रातल्या सिंहाच्या आरोळ्या बंद झालेल्या आहेत, कोणी बोलत नाही आणि आम्ही फक्त निघतोय. हा आता 31 जानेवारी आहे, मूकनायकांचा वर्धापन दिन आहे, आपण तो साजरा केला पाहिजे. करू ना साजरा, पण हे वर्तमानपत्र काय म्हणतात, हे साजरा करत आहेत. एखाद्या तरी सरकारच्या विरोधात बोलायची कोणाची हिंमत आहे? कारण त्यांना पैसे पाहिजे असतात आणि पैसा ही अशी गोष्ट आहे की ज्याच्याशिवाय भागत नाही, पण त्याची काही गरज नाही. जीवनामध्ये तुम्ही कसे जगलात याला महत्व आहे. तुम्ही जे काम करता त्या कामाचा इतिहासाने नोंद घेतली पाहिजे. आज मी सगळी वर्तमानपत्र सकाळची वाचली, बजेटाच्या संदर्भातली सगळी माहिती आली आणि मला समजलं नाही की ह्या बजेट लिहिणाऱ्या लोकांना बजेटचा अर्थ तरी समजतो का बाबासाहेबांनी सांगितलेला. अर्थसंकल्प कशाला म्हणतात, ताळेबंद कशाला म्हणतात, हे जर या देशाच्या अर्थमंत्र्याला माहीत राहत नाही, या देशामध्ये अर्थ विभागात काम करणाऱ्या सगळ्या प्रशासकीय अधिकाऱ्याला माहीत नाही आणि आम्ही हे दिलं, आम्ही ते दिलं, आम्ही ते दिलं. तुम्ही देणारे कोण आहात? कुठून आणले पैसे? पैशाची निर्मिती कशी करता ते सांगा ना, आणि मग त्याचा व्यय कसा करता ते सांगा. हे या देशाच्या अर्थव्यवस्थेत दिसत नाही. कारण ही अर्थव्यवस्था केवळ आणि केवळ भांडवलदारांच्या हातात गेलेली आहे आणि सामान्य लोकांना खोटं बोलून फसवून त्यांची गुलामी त्यांना कायम बहाल केलेली आहे. आणि आपल्या देशाची परंपरा आहे, आपल्याला गुलामीत राहणं आवडते, म्हणून क्लास 1 झालेले ऑफिसरही गुलाम राहतात. कधी कधी एक बातमी येते की अरे याने महसूल विभागाच्या अमुक माणसाने लाच घेतली आणि त्याला पकडलं. आपण तेवढे एका बातमीवर खुश होऊन जातो, पण त्याच्या हाताखाली असलेले एवढे सगळे लोक, चपराशापासून तर सगळे ऑफिसरपर्यंत सगळेच्या सगळे लाचखोर झालेले आहेत ना. साधा 7-12चा उतारा घ्यायचा असला तरी मिळत नव्हता ना. अशी इथे परिस्थिती आहे. या परिस्थितीवरचं हत्यार म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी वर्तमानपत्र सुरू केलं होतं, हे ध्यानात घेतलं पाहिजे. आणि त्या वर्तमानपत्राची आता पुन्हा नवी संजीवनी तयार केली पाहिजे असं मला वाटते. म्हणून मी जरा कठोर बोललो, कणखर बोललो, पण मित्र हो, आपली लोकशाही जिवंत ठेवायची आहे, आपल्या भारताचं संविधान जिवंत ठेवायचं आहे. हे असं बोलून नाही ना होणार, आपल्याला प्रत्यक्ष कृती केली पाहिजे. मी जर वर्तमानपत्रात काम करत असेल आणि वृत्तपत्राचा वार्ताहर असेल तर मला सत्य बातम्याच दिल्या पाहिजेत आणि सत्ताधाऱ्यांवर लक्ष ठेवून बातम्या दिल्या पाहिजेत की हे काय करतात. एखादा रोड पाहतात आणि आमदार त्याच्यातून करतो आणि मग लक्षात येतं, कॉन्ट्रॅक्टरला पकडायचं, त्याचं तो लक्षात येते, अरे 100 रुपयाचं काम आहे, फक्त 10 रुपयाचं काम होतं, उरलेले 90 रुपये नुसतं कमिशनमध्ये जातात. राजीव गांधीने हे म्हटलेलं आहे तो पंतप्रधान असताना सुद्धा की आपल्या देशातल्या 100 रुपयामध्ये 85 रुपये कमिशनमध्ये जातात म्हणून, आणि तरीही आपण चूप आहोत. मग हे 100 रुपये जमा करायसाठी आपल्याच खिशातून पैसे जातात ना, टॅक्स रूपाने, जीएसटी. आता तर जीएसटी आलं, तो राहुल गांधींनी पण म्हटलंय ना, जीएसटी म्हणजे गब्बर टॅक्स. तेव्हा हा विचार केला पाहिजे, कारण ही रात्र वैऱ्याची आहे. हे मराठीतलं सुभाषित होतं की रात्र वैऱ्याची आहे, पण मित्र रात्र वैऱ्याची नाही, आता दिवस पण वैऱ्याचा आहे. मराठी एक दुसरी म्हणून होती, काळ सुकावतोय. काळ नाही सुकावत, माणसं सुकून गेलेली आहेत, माणसं मुर्दा झालेली आहेत. या मुर्दा झालेल्या माणसांमध्ये संजीवनी निर्माण करण्याचं काम वर्तमानपत्रांनी केलं पाहिजे असं मला वाटलं. म्हणून राहुल खांडेकरनी जेव्हा मला विचारलं की मूकनायकवर तुम्ही बोललं पाहिजे, अरे मूकनायक आता वर्तमानपत्रच मुख्य झालेले आहे, काय बोलणार, त्यांना काय नायकत्व देणार.
म्हणून बाबासाहेबांच्या लिखाणाची सर येत नाही कोणाला. अजरामर राहणारं लिखाण आहे, अजरामर राहणारे त्यांचे विधान आहेत. त्या विधानांना, त्या शब्दांना आपण जिवंत ठेवलं पाहिजे, तर आपण बाबासाहेब आंबेडकरांचे नव्हे, तर या देशाच्या राष्ट्राचे आपण खरे नागरिक होणार. पण हे करायला पाहिजे ना. आपल्या आयुष्यात जेवढे दिवस आपल्याला मिळणार आहे त्या दिवसात या सत्कार्याच्या कामी आपण लागलंच पाहिजे. मी ज्या क्षेत्रात काम करत असेल त्या क्षेत्रामध्ये मला बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानेच पुढे जायचं आहे. ही खुणगाठ बांधली तरच हा देश वाचेल. नाहीतर त्यांनी शपथ घेतली आहे की 2025ला आम्ही संविधान बदलवायला सुरुवात करू आणि 2050 साली त्यांचं संविधान झालंय. आता उद्या 3 फेब्रुवारी आहे ना, उद्या वसंत पंचमी आहे. त्यांचं संविधान आता येणार आहे. आता ते सारे धर्मगुरू मान्य करतील आणि 2035 पर्यंत ते संसदेमध्ये ज्या दिवशी ठेवायचं त्या दिवशी ठेवतील. तोपर्यंत त्याच्या अर्ध्यापेक्षा जास्त अनुच्छेद सुरू करतील आणि 2050 साली खतम. 1950 साली तुम्ही संविधान सुरू केलं, 2050 साली संविधान संपलं. हा इतिहास आहे. 100 वर्षात या सगळ्या खोटं बोलणाऱ्या लोकांनी खरं बोलणाऱ्यांचा 100 वर्षात पडाव केलेला आहे. म्हणून आत्ता तरी जागे व्हा मित्र हो. जय भीम. आपण मला ऐकून घेतलं त्याबद्दल मी खरंच आपला मनस्वी आभारी आहे. धन्यवाद.